संध्याकाळ झाली की खेळणं थांबतं आणि वाट सुरू होते ती बाबांची. असं मी का म्हणते ते व्हिडिओत तुम्हाला पुढे समजेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज ना फ्रीजची मस्त अशी डीप क्लिनिंग करायला घेतलेली. त्याची सर्व भांडी घासून पुसून सुकायला ठेवली आणि इकडे फ्रीज मस्त असा घासणीने घासून घेतला आणि नंतर ओल्या कपड्याने पुसून घेतला. परी बघा ना कशी बघते ते इकडे तिकडे. तिला वाटलं मी काय दाखवते नाही काय नाही. नंतर तिला न्यूज दाखवलं तर समजलं तिला की पप्पा आलेत म्हणून. ते किती खुश झाली बघा. आणि बाबू पण तेवढाच खुश झाला. त्याला कुठे पळू नये कुठे नको असं झालं. उठला त्या बाईला सांगतो की माझे पप्पा आलेत म्हणून. आता तिला काय समजणार आहे सांगा बरं. हे दोघं पण असे पळाले की ती पण त्यांच्या पाठी पळाली. नंतर ना फ्रीज मस्त असा सेट करून घेतला. हे दोघं माझ्याकडे रागाने बघत होते. त्यांना वाटत होतं आम्ही फ्रीज उघडला की ही आम्हाला ओरडते आणि हिने आज किती वेळ झाला फ्रीज उघडाच ठेवलाय. मग जेवणासाठी मस्त अशी शेपूची भाजी बनवून घेतली. ह्यांना शेंगदाणे घालून बनवली आणि मला बिगर शेंगदाण्याची बनवली. थोडीशी ना डाएट कॉन्शियस झाले. बघू आता हे डाएटचे नखरे किती दिवस चालतात ते करता करता हे बोलले आज गुलाबजामुन बनव. मग काय घेतले गुलाबजामुन बनायला. आता गुलाबजामुन बघितले की कशाचं डाएट होतंय माझं. गुलाबजामुन बघा ना किती रसरशीत झालेत ना. प्रेमिक्सपेक्षा ना मला तर वाटतं खवायचेच छान होतात. तुम्हाला कशाचे चांगले वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. जेवण झाल्यानंतर मस्त शतपावली करायला बाहेर गेलो. मी त्यांना बोलली तिथे घेऊन थांबा त्यांना खेळवा, पण नाही ते दोघं थांबतात. ही माझी नकटुली बघा कशी पळते ते दुडू दुडू ॲक्टिंग करून दाखवत होते मस्तपैकी. मग नंतर घरी जायला निघालो तर देवीचं आगमन होतं तिथं. तर त्याच्यामुळेच एवढी ट्रॅफिक लागलेली. देवीचं रूप किती सुंदर दिसतंय बघा ना. मस्त अशी व्हाईट साडी घातलेली ना. आणि यांचं आगमन एवढं छान झालेलं कारण मुलींनी ना पारंपरिक वेशभूषा करून मस्त अशी लेझिम खेळत होत्या. छान वाटतं ना असं बघून. घरी आल्यानंतर त्या आवाजाने हे दोघे पण मस्त असा डान्स करत होते. चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.